तटकरेंना विधान परिषद म्हणजे पालकमंत्री गोगावले। एका आठवड्यात घोषणा होऊ शकते, संजय शिरसाट यांना विश्वास। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी। अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान भोवलं। राष्ट्रवादीमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा होते, तटकरेंचं विधान। नाशिक विधान परिषदेसाठी प्रसाद हिरेंचा दराडेंना पाठिंबा। गोकुळ गीतेंसोबत चर्चा सुरूच, गिरीश महाजनांची माहिती। राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांची एकमतानं निवड। बैठकीला छगन भुजबळही उपस्थित, तटकरेंचं विधान। इतरांची मुलंही लोकसभा आणि राज्यसभेवर, इतरांप्रमाणे मलाही न्याय मिळावा। राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांची खतखत। नीट प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। दिल्ली बैठकीनंतर इंडिया आघाडीची मागणी। महागाई, बेरोजगारी, आर्थिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा। भुजबळांनी शून्यातून विश्व उभं केलंय, त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय? खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राजेंद्र जैन यांचा भुजबळांना वाकून नमस्कार। विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या। शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहे। आमच्याकडे दाढीवाला, तुम्ही बिगर दाढीवाले। बच्चू कडूंची जीभ घसरली। वरळीतील म्युझिकल कॉन्सर्टला परवानगी दिली कशी? ड्रग्ज विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवा, अनिल देशमुख यांच्या सरकारला सूचना। अजितदादांच्या निधनानं फरक पडत नाही। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्यानं संताप। टीकेची झोड उठल्यानंतर किशोर मासाळ यांचा माफीनामा, पक्षानं केली हकालपट्टी। ओमानच्या किनारपट्टीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला। जहाजात 24 भारतीय खलाशी अडकले। खलाशांच्या बचाव कार्यासाठी हालचाली सुरू। भाजपाकडून काँग्रेस मतदारांना 10 लाखांची ऑफर। काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांचा गंभीर आरोप। काँग्रेसचा पराभव निश्चित, चर्चेत राहण्यासाठी लोंढेंचं विधान। परिणय फुकेंनी मात्र आरोप फेटाळले। धर्माधारित हलाल प्रमाणीकरण व्यवस्था तात्काळ बंद करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी। गोदावरी नदीमध्ये ड्रेनेज आणि दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जाते, उबाठाचा आरोप। रामकुंडावर आंदोलन। नाशिक जिल्ह्यात आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी। 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट। कांदा उत्पादकांना 1580 रुपयांचा दर मिळणार। नागपूरच्या स्फोटक कारखान्यांमधून होणाऱ्या अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्ताव। राज्य सरकार प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर। हजारो हेक्टरवरील केळीच्या बागात जमीनदोस्त। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। चौकुळमध्ये घटप्रभा नदीला पूर। घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता। लेबनॉनवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणचा हल्ला। इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करताच तेहरानमध्ये जल्लोष। लेबनॉनच्या बाल्बेक शहरातही इराणच्या हल्ल्यानंतर जल्लोष। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी घेतली आपत्कालीन बैठक। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग। तीनही दलांचे संरक्षण प्रमुख आणि सेनादल प्रमुखांसोबत बैठक।